एका वाक्याने, अक्षरशः एका सिंगल लाईनच्या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेतलेला आहे. ना कोणता ना गाणं, ना कुठला मोठा चित्रपट, ना कुठला मोठा सेलिब्रिटी. तरी सुद्धा इंस्टाग्राम उघडा, फेसबुक उघडा, यूट्यूब उघडा किंवा व्हॉट्सॲपचं स्टेटस, जिकडे बघाल तिकडे केवळ एकच चर्चा आहे, केवळ एकच वाक्य आहे, असावा एक छंद. आता गंमत म्हणजे हा ट्रेंड आपण सगळ्यांनी पाहिलाय, पण बहुतेक लोकांनी विचारच केला नाही की हे एवढं व्हायरल झालं कसं. म्हणजे एका साध्या वाक्यामध्ये असं काय की एवढे सगळे लोक कॉपी पेस्ट करून त्याच्या स्वतःचं व्हर्जन रिक्रिएट करतायत. म्हणजे उदाहरण बघा ना, असावा एक छंद, रात्री 2 वाजता फ्रीज उघडून काही त्यामध्ये नवीन आलंय का हे चेक करण्याचा. किंवा अजून दुसरं, असावा एक छंद, ॲमेझॉनच्या कार्टमध्ये बरेच सारे प्रोडक्ट ॲड करून काहीच ऑर्डर न करण्याचा. आणि हे वाचल्यानंतर ना कुठेतरी हसू येतं, कारण आपण स्वतः सगळे त्या मीममध्ये स्वतःला कुठेतरी बघत असतो. खरं सांगू, सोशल मीडियावर ॲक्च्युली कुठला ट्रेंड व्हायरल होत नाही. व्हायरल होतो खरं सांगू, सोशल मीडियावरती कुठलाही ट्रेंड व्हायरल होत नाही किंवा कुठलाही कंटेंट व्हायरल होत नाही. व्हायरल होतो तो एक पॅटर्न, एक टेम्पलेट, एक फॉर्मॅट. आणि असावा एक छंद हे त्याचंच एक एक्झाम्पल आहे. पण अजून एक गोष्ट आहे की हा ट्रेंड आहे ना, एक फक्त मीम राहिलेला नाही आहे. कारण आज हा ट्रेंड, याची जी टेम्पलेट आहे, ती टेम्पलेट वापरून कॉलेजचे स्टुडंट काहीतरी रील्स वगैरे बनवत आहेत. ऑफिसमध्ये काम करणारे त्यांच्या पॅटर्नमध्ये लागू होणाऱ्या कंटेंट बनवत आहेत. इन्फ्लुएन्सर्स करतायत, ब्रँड पण करतायत. आणि हां, राजकारणी सुद्धा त्यांच्या तऱ्हेने या प्रकारचं कंटेंट बनवत आहेत. म्हणजे एका साध्या वाक्याने इंटरनेटवरती सगळ्यांना एक आहे ना, एक कॉमन लँग्वेज मिळाली आहे. आता येऊया आपल्या व्हिडिओकडे. हा व्हिडिओ फक्त हा ट्रेंड काय हे सांगण्यासाठी नाही आहे. आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत की हा ट्रेंड सुरू कसा झाला, लोकांना हा ट्रेंड एवढा आवडतोय का, आणि ब्रँड्स यामागे का धावत आहेत, आपल्या मेंदूमध्ये असं का काय घडतंय की कळत न कळत आपण या ट्रेंडचा भाग बनतोय. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग आता बघूया या ट्रेंडचा जन्म नेमका कसा झाला. खरं सांगायचं तर इंटरनेटवर आहे ना, एखादा ट्रेंड नेमका कोणी सुरू केला याचं उत्तर शोधणं खूप अवघड असतं. कारण व्हायरल झाल्यावरती हजारो लोक काय करतात की ॲक्च्युअल जो ट्रेंड आहे त्याची टेम्पलेट वापरून स्वतःचं एक व्हर्जन बनवतात. त्यामुळे ॲक्च्युअल जी सुरुवात आहे, तो ट्रेंड नेमका सुरू कोणी केला याचं उत्तर शोधणं खूप अवघड असतं. पण मी हा रिसर्च चालूच ठेवला आहे की एक्झॅक्टली हा ट्रेंड कुठून झाला. तरी पण माझ्या माहितीनुसार असावा एक छंद याची जी सुरुवात आहे, एका साध्या रील, एखादा विनोदी व्हिडिओ किंवा पोस्ट आहे, त्या पोस्टमधून झाली, ज्यामध्ये एखाद्या सवयीविषयी, एखादी हटके काहीतरी एखाद्या सवयीविषयी किंवा एखाद्या गोष्टीवरती एक हटके काहीतरी जोक केला गेला. पण त्यामध्ये जो फॉर्मॅट होता, टेम्पलेट होती, ती होती एक असावा एक छंद. आणि लोकांना तो फॉर्मॅट आवडला आणि तिथून हा सगळा खेळ सुरू झाला. आता मी आधी सांगितलं त्याचप्रमाणे की एक गोष्ट इथे समजून घ्या की सोशल मीडियावरती ना आयडिया व्हायरल होत नाही. व्हायरल होतो तो एक फॉर्मॅट. म्हणजे कोणीतरी एक टेम्पलेट तयार करतो आणि मग बाकीचे लोक त्या टेम्पलेटमध्ये स्वतःची एक गोष्टी, एक स्टोरी ॲड करतात आणि हा ट्रेंड व्हायरल होत राहतो. अल्गोरिदम त्याला ते प्रमोट करत राहतो. हे म्हणजे असं झालं की एखादा एम्प्टी फॉर्म, एक ब्लँक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे आणि बाकी लोक आता त्यामध्ये फक्त कंटेंट भरतायत. एवढं सोपं हे गणित आहे. आणि बाकीचे लोक त्यामध्ये कंटेंट भरतात. एवढं सोपं हे सगळं गणित आहे. म्हणजे यासाठी जर का तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आठवतंय का की जस्ट लुकिंग लाईक अ वॉव असाही काहीतरी मागे एक ट्रेंड आला होता. मोये मोये नावाचा एक ट्रेंड आला होता. म्हणजे प्रत्येक ह्या ट्रेंडवरती कित्येक सारे व्हिडिओ आले. कोणी त्या ट्रेंडची कॉपी नव्हती केली. सगळ्यांनी काय केलं की त्या फॉर्मॅटमध्ये एक स्वतःचं व्हर्जन ॲड केलं होतं. आणि इथे पण असावा एक छंद या ट्रेंडमध्ये पण अगदी तेच झालेलं आहे. पण आता हा ट्रेंड आपल्या मराठीतला असावा एक छंद हा इतका व्हायरल कसा झाला, तर याच्या मागची एक सायकॉलॉजी समजून घ्या की 4 शब्द आहेत.
केवळ 4 शब्द आहेत. असावा एक छंद आणि पुढे रिकामी जागा सोडलेली आहे. आता ती जी रिकामी जागा तयार केली आहे ना, ती जागा प्रत्येकाने त्याच्या आयुष्यातल्या ज्या वेगळ्या-वेगळ्या सवयी आहेत, त्या सवयींनी भरली. म्हणजे प्रत्येक मीम काय होतोय आपल्याला नवीन वाटतोय, पण फॉर्मॅट एक्झॅक्टली तोच आहे. म्हणजे उदाहरणं बघा ना, की हा ट्रेंड लोकं कसा रिलेट करू शकतात. आता समजा पुण्यातला एखादा माणूस असेल, तर तो म्हणेल असावा एखादा छंद, की हिरवा सिग्नल होण्याआधीच हॉर्न जे वाजवत त्या लोकांकडे रागाने बघण्याचा किंवा मुंबईकर म्हणेल, की असावा एखादा छंद लोकल ट्रेनच्या मागे ऑलिम्पिकची रेस लागल्यासारखं धावण्याचा. म्हणजे असे म्हणजे असे एक ना अनेक बरेच उदाहरणं इथे मला देता येतील. पण याच गोष्टीमुळे हा ट्रेंड जो आहे ना, तो कोणत्या एका व्यक्तीचा नाही राहिला. तो प्रत्येकाचा झाला. कारण आपल्या प्रत्येकाकडे अशी काहीतरी एक सवय आहे, की जी इतरांना फनी वाटते आणि आपल्याला स्वतःला ती मान्य करावीच लागते. म्हणून त्या मीममध्ये कुठे पाहिल्यासारखं मीममध्ये आपण जे काही बघतो ते पाहिल्यासारखं म्हणजे ते आपण ऑलरेडी कुठेतरी पाहिलेलं आहे किंवा ते आपल्या रिअल लाईफमध्ये कुठेतरी लागू पडतं असं आपल्याला वाटतं आणि म्हणून तो ट्रेंड प्रत्येकाने बघितला, प्रत्येकाने त्याला वॉच टाईम दिला आणि अल्गोरिदमने त्याला प्रमोट करत गेलंय. आणि अल्गोरिदम त्याला प्रमोट करत गेलंय. पण हे झालं अल्गोरिदमचं म्हणजे मशीनचं. पण अजून एक मोठा प्रश्न आहे, की इतका साधा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट एकदम साधा आहे. यामध्ये काही कॉम्प्लेक्स अशी गोष्ट नाहीये. मग इतक्या साध्या फॉर्मॅटवरती लोकं एवढे फिदा का झाले? मग त्यामागे जर का आपण डीपली बघायला गेलं ना, तर येथे आपल्या मेंदूची सायकॉलॉजी. परत मी जसं म्हटलं मी एक तुम्हाला आता इथे एक दुसरं एनालिसिस सांगतो. तुम्हाला जर का आठवत असेल तर पूर्वी आहे ना आपण डायरी लिहायचो. मग त्याच्यानंतर आपण डायरीच्या ऐवजी आता WhatsApp स्टेटस आले, Facebook स्टेटस आले. आपण ते स्टेटस टाकायला लागलो, की ज्यामधनं आपण काय काही स्वतःबद्दलची जी माहिती आहे किंवा अचीव्हमेंट आहे ती आपण तिथे शोकेस करतो. आज आपण मीम बनवतो. म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म जे आहेत ते बदलले. म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची जी पद्धत आहे तेवढी बदललेली आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, की ट्रेंड व्हायरल होत नाही. व्हायरल होतो तो एक कंटेंटचा फॉर्मॅट आणि एक इम्पोर्टंट लाईन इथे अशी आहे, की जेव्हा तुमचा फॉर्मॅट जो आहे म्हणजे या ठिकाणी एक इम्पोर्टंट लाईन अशी आहे, की ज्या दिवशी लोकं त्यांच्या स्वतःची स्टोरी तुम्ही बनवलेल्या ॲक्सेप्टेबल फॉर्मॅटमध्ये जेव्हा सांगायला लागतात, कंटेंट व्हायरल होतो. आता दररोज म्हणजे सोशल मीडियावरती एवढ्या पोस्ट येतात, काही ना काही ट्रेंड चालू असतात. पण हा ट्रेंड इतका व्हायरल का झाला? कारण काय आहे, की लाखो लोकं सध्या त्याला फॉलो करतायत आणि स्वतःच्या रील्स टाकतायत आणि मग हाच ट्रेंड एक्झॅक्टली का चालला? तर याचं उत्तर आहे ना, आपल्या मेंदूचं असणारं मानसशास्त्र. आपण माणसं आहेत ना, प्रत्येक माणसाला काहीतरी एक विचित्र सवय असते. उदाहरणार्थ, की दरवाजा आपण लावला, तरी पण आपण परत-परत एकदा तो चेक करतो, की तो दरवाजा नीट लागलाय का? किंवा फोन जरी खिशात टाकला, तरी पण आपण शोधतो एखाद्या वेळेस, की फोन आहे कुठे? जर का आपण एखाद्या वेळेस इन्सर्ट केला, तरी पण आपण तो एकदा मॅच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही सगळी वेडेपणासारखी वाटणारी जरी असली, पण तरी पण एक आपल्या रोजच्या बिहेवियरमध्ये ह्या ज्या सवयी आहेत, या महत्त्वाचा भागच आपल्या बनलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, पूर्वी लोक एक दुसऱ्यांची टिंगल-टवाळी करायचे. म्हणजे एक दुसऱ्यांची बद्दल आपण जोक करायचो. पण आजकाल आहे ना, सेल्फ रोस्ट म्हणजे स्वतःवरती पण जोक करणं, हे समाजाने ॲक्सेप्ट केलंय बऱ्यापैकी. त्यामुळे सेल्फ रोस्ट हा एक नवीन प्रकार आलेला आहे. आता सेल्फ रोस्टमुळे काय होतं, की आपण त्यामध्ये स्वतःला रोस्ट करतोय, पण समोरचा जो व्हिडिओ पाहणार आहे, त्याला त्यामध्ये मजा येते. म्हणजे समोरच्यालाही वाटतं, की हा जो सांगतोय पण म्हणजे जरी त्याला मजा येते, पण त्याला हे तर माहिती आहे, की हा जो समोरचा आहे किंवा हे जे दाखवतोय, हे आपल्यासारखंच आहे. आपणही हे कधी ना कधी कुठेतरी हे अनुभवलं आहे. उदाहरणार्थ म्हणजे असावा एक छंद, सॅलरी आल्यानंतर लगेच ती उडवून टाकण्याचा. म्हणजे हे ऐकून हसू येतं कारण आपण त्यामध्ये स्वतःला बघतोय. आणि या सगळ्या कारणांपेक्षा ह्युमन सायकॉलॉजी किंवा आपल्यातलं सारखं वाटणं ही सगळी कारणं राहिली एका बाजूला. सगळ्यात महत्त्वाचं कारण हा ट्रेंड व्हायरल होण्यामागचं, ते म्हणजे की हा ट्रेंड
यामध्ये सहभागी होण्यासाठी ना काहीच जास्त करायला लागत नाही. नाही म्हणजे तुमच्याकडे हाय क्वालिटी कॅमेरा किंवा ॲक्टिंग, एडिटिंग, स्क्रिप्ट असलं तुम्हाला काही लागत नाहीये. तुम्हाला पाहिजे फक्त एक वाक्य. त्यामुळे छोटे मुलं असो, कॉलेजचे स्टुडंट असो किंवा कॉलेजातले असो किंवा ऑफिसमधले काम करणारे लोकं असो, म्हातारा-म्हातारे किंवा अगदी आपले आई-बाबा, ते पण त्यांची काहीतरी एक सवय जोडून या ट्रेंडमध्ये सहभागी होऊ लागलेले आहेत. आता मला हा ट्रेंड यासाठी इंटरेस्टिंग वाटतो माहिती आहे का, की पहिली तर तो ट्रेंड जो आहे किंवा आपण एखादा व्हिडिओ बघतो, तो तर ऑलरेडी फनी असतोच. पण त्याच्या खाली कमेंट सेक्शन जो असतो, त्या कमेंट सेक्शनमध्ये त्याच्याहूनही नेक्स्ट लेव्हलच्या कमेंट असतात. म्हणजे कमेंट व्हिडिओपेक्षा जास्त मजेदार असतात. मी एका कमेंटमध्ये बघितलं, की असतो असावा एखादा छंद, ऑनलाईन मीटिंगमध्ये कॅमेरा बंद करून स्वतःची घरातली कामं करत असण्याचा किंवा एक ना अनेक कमेंट्स, की ज्या ॲक्चुअल व्हिडिओपेक्षाही कमेंट सेक्शन जास्त जोरदार आहे, असं मी माझ्या पाहण्यात आलेलं आहे. ॲक्चुअली बघा गोष्ट ही आहे ना, की आपल्या मेंदूला ना 2 गोष्टी खूप जास्त आवडतात. एक म्हणजे स्वतःला दुसऱ्यांमध्ये शोधणं आणि दुसरी म्हणजे एखादा जो ग्रुप आहे, आपणही त्या ग्रुपचा किंवा आपणही त्या सोसायटीचा भाग असल्याची भावना असतात. जेव्हा एखादा ट्रेंड म्हणतोय, की तुझी पण अशी सवय आहे ना, आपण तेव्हा लगेच म्हणतो, "अरे हां यार, मी पण कुठेतरी असंच किंवा माझी पण ही सवय कुठेतरी नकळत ही माझी सवय आहे." म्हणूनच बघा, की हा ट्रेंड ना जो फनी तर आहे, पण त्यापेक्षाही जास्त हा ट्रेंड जो आहे ना, तो रिलेटेबल आहे इंटरनेटवरती. लोकांना हसवणाऱ्या कंटेंटपेक्षा आहे ना, स्वतःच्या आयुष्याची आठवण करून देतो आणि असाच कंटेंट व्हायरल होतो. आणि हा ट्रेंड आता एवढा व्हायरल झाल्याने म्हणजे ही गोष्ट फक्त लोकांना समजली असं नाही, तर मोठ्या-मोठ्या कंपन्या, मोठे ब्रँड्स म्हणजे इनफॅक्ट अगदी राजकारणी लोकंसुद्धा हा ट्रेंड वापरायला लागलेले आहेत. कारण काय, की इंटरनेटवरती एक नियम आहे. जिथे अटेन्शन तिथे मार्केटिंग. म्हणजे मी असं का म्हणालो, तर एक लक्षात घ्या. आजच्या ज्या काळात आहे ना, सगळ्यात महाग असणारी गोष्ट काय माहिती आहे? म्हणजे iPhone पण नाही, सोनं पण नाही किंवा एखादं म्हणजे पेट्रोल पण नाही. मी तर म्हणेल पेट्रोल पण नाही. सगळ्यात महाग जी गोष्ट आहे ती आहे लोकांचं अटेन्शन. कारण प्रत्येक ॲप बघा तुमच्या मोबाईलमध्ये असणारा, प्रत्येक ब्रँड त्यामध्ये किंवा प्रत्येक कंपनी, प्रत्येक क्रिएटर तुमचे 10 सेकंद मिळावे यासाठी सगळेजण भांडतायत. यासाठी सगळे लोकं प्रयत्न करतायत. म्हणजे मी जर का तुम्हाला यासाठी रिअल लाईफ एखादा एक्झाम्पल द्यायला गेलो, तर तुम्हाला जर का दुकान उघडायचं तर तुम्ही दुकान कुठे उघडाल? एखाद्या गल्लीबोळामध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी तुम्ही नाही दुकान उघडणार. तुम्ही दुकान अशाच ठिकाणी उघडाल, की जिथे खूप सारी गर्दी आहे. तिथनं खूप सारे लोकं जातात. जेणेकरून म्हणजे गर्दीच्या चौकात सोशल मीडियावरही थोडक्यात हे असंच आहे, की जिथे लोकांचा जमाव तिथे मार्केटिंग. समजा एखादा ब्रँड आहे, की तो हा ट्रेंड वापरतोय. तर लोकांना आहे ना, त्यांनी त्या ब्रँडने ॲडव्हर्टाइजमेंट केली, असं नाही वाटत. लोकांना काय वाटतं, की हे पण लोकं आपल्यामध्ये सहभागी झाले. म्हणजे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर त्यांची मार्केटिंग, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पण झाली आणि लोकांनी त्याला ॲज अ मीम म्हणून ॲक्सेप्ट पण केलं. याला म्हणतात नेटिव्ह मार्केटिंग. आणि बघा, हे काही फक्त ब्रँडच करतात ही गोष्ट, असं नाहीये. आजकाल आहे ना, राजकारणी लोकं पण हुशार झालेत. ते पण असं सोशल मीडियाच्या ट्रेंडवरती लक्ष ठेवून असतात आणि ते पण यामध्ये सहभागी होत आहे. कारण त्यांनाही माहिती आहे, की आजकाल लोकांना टीव्हीपेक्षा YouTube जास्त बघतात, Instagram किंवा रील्स हे जास्त बघतात. टीव्ही आणि न्यूजपेपर हे काइंड ऑफ आता लोकं कमी बघतात ॲज कंपेअर्ड टू कंटेंट कन्झ्युम करणं. त्यामुळे ज्या भाषेत लोकं बोलतात, जिथे लोकं जास्त जातात, त्याच भाषेत मेसेजसुद्धा द्यावा लागतो. आणि त्यामुळे राजकारणी किंवा मोठे ब्रँड्स किंवा मोठे क्रिएटर हे सध्या हे सगळे लोकं या कंटेंटमध्ये, या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. म्हणजे बघा की 10 वर्षांपूर्वी जर का आपण गेलो, थोडा पहिलेचा जर का आपण काळ बघितला, तर काय व्हायचं की पॉलिटिकल कॅम्पेन म्हणजे काय असायचं, की मोठे-मोठे पोस्टर असायचे, सभा, भाषणं वगैरे हे सगळं असायचं. आज काय असतं? आज कुठलंही कॅम्पेन करण्याच्या आधी त्यांचं काय असतं, की फक्त एक रील, छोटेसे, एक मीम किंवा एखादा त्यांचा टीझर व्हिडिओ आणि त्यामध्ये थोडासा ट्रेंडिंग ऑडिओ आणि हे सगळं कंटेंट लगेच लाखो लोकांपर्यंत पोहोचतं.
म्हणजे थोडक्यात काय की इंटरनेटनी कम्युनिकेशनची जी भाषा आहे ना ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे. म्हणजे आता बघा ना, समजा तुमच्या ऑफिसमध्ये 4 लोकं गॉसिप करताय. त्यांच्यात काही जोक झाला आणि सगळे हसतायत, पण तुम्ही एकटे सीरियस आहे. तर बाकीचे काय म्हणतील की हा वेगळाच आहे. तुम्ही पण जर का त्या जोकमध्ये सहभागी झाले, तर तुम्ही काय होता लगेच त्या ग्रुपचा भाग बनतात. आणि ब्रँड्स, हे जे ब्रँड्स आहेत हे पण सध्या तेच करतात की हे वेगळे राहत नाही. हे काय करतात, हे लोकांसोबत हे सुद्धा त्या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. म्हणजे लोकांना काय वाटतंय एकंदरीत की हा ब्रँड जो आहे तो पण आपल्यातलाच आहे. आणि त्यामुळे तुम्ही एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात घ्या, की ब्रँड जे आहेत ना ते ट्रेंड नाही फॉलो करत आहेत. ते काय करतात, की लोकांचं जिथे अटेन्शन आहे, त्या लोकांच्या अटेन्शनला ते फॉलो करतायत. ट्रेंड तर फक्त एक निमित्त आहे. खरं टार्गेट काय, की तुमचा जो स्क्रीन टाईम आहे, ते वळवून घेणं. म्हणजे काय एकंदरीत तर ही पूर्ण स्टोरी जी आहे, म्हणजे थोडक्यात या पूर्ण स्टोरीमधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती अजून बाकी आहे, की हा ट्रेंड काही महिन्यांनी संपेल. दुसरा नवीन येईल. पण व्हायरल होण्याचा जो फॉर्म्युला आहे, तो बदलणार नाही. तो सेमच असणार आहे. आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, की जी जर का तुम्हाला समजली, तर त्याच्यापुढे कुठलाच व्हायरल कंटेंट तुम्ही पाहिला, की लगेच त्यामागचं लॉजिक जे आहे, ते तुम्हाला पकडता येईल. त्यामुळे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे चाललोय, की कन्क्लुजन असं आहे, की आपण नेहमी म्हणतो, की व्हायरल व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं. पण आता हा ट्रेंड, या ट्रेंडमध्ये काय वेगळं होतं? एकदम साधं. हा ट्रेंड एकदम सामान्य होता आणि म्हणूनच तो चालला. कारण इंटरनेटवर आहे ना लोकांना एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टींपेक्षा आहे ना स्वतःची स्टोरी ज्यामध्ये ते स्वतःला आपल्याला बघू शकतात अशा सिंपल स्टोरीज जास्त आवडतात. लोकं त्याला जास्त फॉलो करतात. म्हणजे विचार करा, की ह्या ट्रेंडला फॉलो करून जर का तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असता, तर तो तुम्ही काही लाईक मिळवण्यासाठी केला असता का? नाही. लोकांनी कमेंटमध्ये तुमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लोकांनी असं काय केलं असतं, की ते पण या गोष्टीला रिलेट करतात आणि कमेंटमध्ये लोकं म्हटलं असतं, की "अरे हां, माझंही असंच होतं." तेव्हा काय होतं, की एक कनेक्शन तयार होतं, एक बॉन्ड तयार होतो आणि हा ट्रेंडही तो बॉन्ड क्रिएट करतोय लोकांमध्ये. जर एखादा कंटेंट आहे ना, लोकांना हा तर मीच आहे, असं म्हणायला जो लावतो, तर तो कंटेंट व्हायरल होण्याची शक्यता जास्त वाढते. कारण काय की लोकं कंटेंट शेअर करत नाहीये. लोकं काय शेअर करतायत, की त्यामध्ये ते स्वतःला जे बघतात ते स्वतः लोकांना म्हणजे लोकं ॲक्चुअली स्वतःला शेअर करतायत. आणि मला वाटतं, की असावा एक छंद, हा जो ट्रेंड होता ना, हे या गोष्टीचा परफेक्ट एक्झाम्पल होतं. तर आता तुमची वेळ. खाली कमेंट्समध्ये लिहा, की असावा एका छंद. तर आता तुमची वेळ. खाली कमेंट्समध्ये लिहा असावा एखादा छंद आणि पूर्ण करा. तुमचं जे छंद आहे किंवा तुमची जी आवडती गोष्ट आहे त्यासोबत. पण एक लक्षात घ्या, की जो तुम्ही लिहाल ते ओरिजिनल असू द्या. कॉपी पेस्ट नकोय. म्हणजे मी पण बघू शकेल, की आपल्या चॅनलवरती सगळ्यात भन्नाट छंद कोणाचा आहे किंवा सगळ्यात डेंजरस कमेंट कोण करू शकतं. आणि अशाच व्हायरल टॉपिक्स, ट्रेंड्स यामागची रिअल स्टोरी काय आहे? त्यामागची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सायकॉलॉजी काय? रिॲलिटी काय? हे सगळं सोप्या मराठीत तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका भन्नाट टॉपिकसोबत. धन्यवाद.